आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी संपूर्ण आयुष्य इंग्रजांविरोधात संघर्ष केला। 3 फेब्रुवारी 1834 रोजी त्यांना फाशी देण्यात आली। इंग्रजांशी संघर्ष करताना बलिदान देणारे उमाजी नाईक पहिले क्रांतिकारक होते, म्हणूनच त्यांना आद्य क्रांतीवीर म्हटले जाते। यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याविषयी जाणून घेऊया। पेशवाई बुडाल्यानंतर देशावर इंग्रजांचे राज्य सुरू झाले। उमाजी नाईक यांनी याचं इंग्रजी सत्ताविरोधात बंड पुकारलं। छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला। उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी झाला। रामोशी समाजाकडे पुरंदर किल्ल्याचे रक्षण करण्याचे काम होते, मात्र 1803 मध्ये इंग्रजांनी रामोशी समाजाकडून हे काम काढून घेतले। इंग्रजांच्या या निर्णयामुळे पुरंदरमधील रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली होती। महिला मुलांना अन्न मिळेनासे झाले होते। त्यामुळे उमाजी नाईक यांनी शिवरायांना स्फूर्तिस्थान मानत लोकांना गोळा करणं सुरू केलं। त्यांनी कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळंसकर तसेच विठूजी नाईक अशा तरुणांना गोळा केलं। तसेच या साथीदारांच्या मदतीनं उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरोधात बंड पुकारले होते। यानंतर उमाजी नाईक आणि इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू झाला आणि उमाजी नाईक यांनी तीव्र लढा दिला। उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी बक्षीस जाहीर केले। पुढे उमाजी नाईक यांचा इंग्रजांविरोधातील संघर्ष वाढत गेला। उमाजी नाईक यांनी इंग्रजांना सळो की पळो करून टाकले। त्यानंतर इंग्रजांनी उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी वेगवेगळे इनाम जाहीर केले। 2 ते 3 वेळा इंग्रजांनी उमाजी यांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले। इंग्रजांच्या जाहीरनाम्याला उत्तर म्हणून उमाजी नाईक यांनी 16 फेब्रुवारी 1831 रोजी स्वतःचा जाहीरनामा जारी केला। उमाजी नाईक तसेच त्यांच्या साथीदारांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, मराठवाडा या भागात आपली ताकद दाखवून दिली होती। इंग्रजांनी 8 ऑगस्ट 1831 रोजी उमाजी यांना पकडून देणाऱ्यास 10,000 रुपयांचे बक्षीस तसेच 400 रुपये बिघे जमीन देण्यास जाहीर केले। त्यानंतर 3 फेब्रुवारी 1834 रोजी उमाजी नाईक यांना फाशी देण्यात आली। इंग्रजी सत्ताविरोधात बंड करणारे ते आद्य क्रांतिकारक होते। अशा या आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना भारत विश्व स्मरणात ठेवेल। सर्वांना जय मल्हार। 3 फेब्रुवारी 2025 रोजी राजे उमाजी नाईक यांची पुण्यतिथी आहे, बलिदान दिवस आहे। अशा या आद्य क्रांतिकारक असं मानवंदना देण्यासाठी सर्व समाजबांधवांनी, विशेषतः सुशिक्षित वर्गाने, नोकरदार वर्गाने मामलेदार कचेरी खडकमाळ आळी येथे यांना मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहावं, राजांना सन्मानपूर्वक मानवंदना द्यावी असे मी या सुशिक्षित समाजवर्गाच्या वतीनं आपणास कळकळीचं आव्हान आणि नम्र अशी विनंती करत आहे। ज्यांना या ठिकाणी उपस्थित राहणे शक्य नाही त्यांनी आपापल्या घरामध्ये सडा रांगोळ्या करून स्वच्छ असं सुंदर अशी राजाची प्रतिमा त्या ठिकाणी मांडून राजाच्या प्रतिमेची पूजा यथायोग्य अशी पूजा करून या राजाच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वांनी राजांना मानवंदना द्यावी व राजाच्या नावानं एक दिवसाचा उपवास करावा अशी आपल्या सर्वांना कळकळीची नम्रपूर्वक विनंती करतो, आव्हान करतो। नोकरदार वर्गातील जी सुशिक्षित वर्ग आहे या सुशिक्षित वर्गाच्या माध्यमातून आपण या महान अशा दिव्य अशा राजांना मानवंदना देणं गरजेचं आहे। कारण आपल्याला माहीत आहे दिव्यत्वाची प्रचिती ते कर्माची जुळती या उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या समाजाचं ऋण या देश सेवेचं वाहून घेतलेल्या राजाचं ऋण फेडण्यासाठी खडकमाळ आळी येथे उपस्थित राहावे किंवा आपापल्या घरामध्ये राजांना मानवंदना द्यावी आणि राजाच्या नावानं एक दिवसाचा उपवास करावा असं कळकळीचं आव्हान आणि विनंती आपल्या सर्वांना नम्रपूर्वक करतोय। धन्यवाद। जय मल्हार। नमस्कार बंधू भगिनींनो, मी ॲडव्होकेट गणेश बबन चव्हाण शिवाजीनगर पुणे येथून आपल्याशी संपर्क साधतोय। संपर्क साधण्याचं कारण म्हणजे 3 फेब्रुवारी रोजी आपल्या समाजाचं भूषण समाजरत्न राजे उमाजी नाईक यांची पुण्यतिथी आहे। पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वांनी मोठ्या संख्येने राजांनी दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून ज्या ठिकाणी राजांना फासावर देण्यात आलं त्या खडकमाळ आळी मामलेदार कचेरी शुक्रवार पेठ पुणे येथे मोठ्या संख्येने आपण जमावे याचे आवाहन मी आपल्याला करत आहे। याच दिवशी ब्रिटिश जुलमी सत्तेविरुद्ध लढत असताना राजांनी आपलं बलिदान दिलेलं आहे। हा दिवस आपल्या समाजासाठीच नव्हे तर आपल्या देशासाठी सुद्धा काळा दिवस ठरलेला आहे। या देशाची कडू आठवण आपण ठेवावी यासाठी आपण सर्वांनी मामलेदार कचेरी येथे जमावे। तसेच या दिवशी आपण उपवास धरावा व त्यानंतर 3 दिवस ज्याप्रमाणे राजांना झाडावर लटकवण्यात आलं
त्याप्रमाणे आपणही 3 दिवस दुखावटा धरावा. तसेच कुठल्याही प्रकारचा सणसूद असेल, समारंभ असेल, नवीन कपडे असतील, गोडधोड असेल, हे सर्व टाळावे याची विनंती मी आपल्याला करतो आहे. थांबतो.